रामपूर गावात गायत्री आणि नंदन नावाचं एक जोडपं राहत होतं. दोघेही लाड गोपाळचे फार मोठे भक्त होते. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण अजून त्यांना मुलबाळ झाले नव्हते. नंदन गावातील जमीनदाराच्या शेतात मजुरी करायचा. नंदन कामावर गेल्यावर गायत्री लाड गोपाळाला आंघोळ घालायची, त्यांना नवे कपडे परिधान करायची आणि त्यांच्यासाठी भोग तयार करून प्रेमाने त्यांना खाऊ घालायची. हे बघा, माझ्या हाताने बनवलेली खीर आणि तुमचं आवडतं माखनही आहे. माझ्या लल्लाला आवडतं ना, या खाऊन घ्या. गायत्री जे काही लाड गोपाळाला अर्पण करायची ते आनंदाने स्वीकारायचे. मग एके दिवशी गायत्री मनापासून प्रार्थना करू लागली. लाड गोपाळ, माझ्या रिकाम्या खुशीत आता तुमचा आशीर्वाद द्या. माझ्या पोटी जन्म घेऊन माझं आयुष्य पूर्ण करा आणि माझ्यावर लागलेलं बांझपणाचं कलंक दूर करा. सायंकाळी नंदन कामावरून घरी परतला. गायत्री, हे घे, उद्या आपल्या लाड गोपाळला हे लाडूचा भोग लाव. त्यांना फार आवडतात ना. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन लाड गोपाळांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि नेमके 9 महिन्यांनी गायत्रीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. दोघांनी त्याचं नाव कान्हा ठेवलं. आता ते लाड गोपाळाची अधिक भक्ती करायला लागले होते. त्याचबरोबर ते आपला मुलगा कान्हावरही खूप प्रेम करायचे. हळूहळू कान्हा 6 वर्षाचा झाला होता. तो रोज पाहायचा की आई वडील रोज लाड गोपाळची पूजा करतात. एके दिवशी त्याने आईला विचारले, आई, हे कोण आहेत ज्यांची तू इतकी सेवा करतेस? मुला, हे आपले लाड गोपाळ आहेत. मग काही दिवसांनी कान्हा म्हणाला, बाबा, मी लाड गोपाळांनाही माझ्याबरोबर शाळेत नेणार आहे. तेही माझ्यासोबत शिकतील. नंदन हसत म्हणाला, नाही मुला, ते आधीपासूनच ज्ञानी आणि बुद्धिमानी आहेत. पण कान्हाचं मन वाचनात लागत नव्हतं. गायत्री रोज प्रार्थना करायची. हे लाड गोपाळ, माझ्या कानाच्या अभ्यासात मदत कर. एके दिवशी लाड गोपाळ एका मुलाच्या रूपात राधेला घेऊन आले आणि कान्हाला भेटले. मला अभ्यास करायला खूप आवडतं. तू आम्हा दोघांना तुझ्या शाळेत नेशील का? कान्हा विचारतो, तुम्ही कोण? माझे नाव गोपाल आहे. मी इथेच जवळच्या गावात राहतो आणि ही माझी सखी राधा. कान्हा म्हणाला, मला शाळेत जायचं नाही. माझ्या जागी तू जाशील का? गोपाल म्हणाला, ठीक आहे, पण ही गोष्ट कोणालाच कळायला नको. गोपालने चुटके वाजवताच कान्हाचं रूप घेतलं आणि त्याची पिशवी घेऊन तो शाळेत गेला. राधाही विद्यार्थिनी बनून त्याच्यासोबत गेली. दोघांनी दिवसभर मन लावून अभ्यास केला. दुपारी जेवण केलं आणि सगळ्यांबरोबर खेळले. संध्याकाळी परत येऊन त्यांनी कान्हाला दिवसातील सगळा अभ्यास शिकवला. असं रोजच चालू राहिलं. कान्हा फक्त परीक्षेला शाळेत जायचा आणि नेहमी पहिला यायचा. कान्हा मोठा झाला आणि त्याच्या अभ्यासातील आवड पाहून आई वडिलांनी त्याला पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवायचं ठरवलं. ते त्याला शहरात पाठवतात, पण तिथे त्याला लाड गोपाळ आणि राधेची खूप आठवण येते. तेव्हाच दोघं त्याच्यासमोर प्रकट होतात. तुम्ही इथे? हे कसं शक्य आहे? मी तर सदैव तुझ्या सोबतच असतो. सांग ना, तू नेमका कोण आहेस? मीच तो लाड गोपाळ आहे ज्याच्या प्रेमात तू शिकायचं टाळायचास. आणि हो, ही माझी राधा राणी. थोड्याच दिवसात कान्हाला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळते. आई वडिलांची गरिबी संपते. कान्हा सर्व गोष्ट आई वडिलांना सांगतो. गायत्री म्हणते, मला आधीपासूनच माहिती होतं की आपले लाड गोपाळ नेहमीच आपल्या मदतीला येतात. आज आपला आनंद त्याच्यामुळेच आहे.